नमस्कार, मी वैद्य सत्यव्रत नांगल. सामनाच्या हेल्दी वेल्दी या कार्यक्रमाच्या दर गुरुवारच्या सिरीजमध्ये आपण भेटत असतो. सुरुवात झाल्यापासून गेले 12 आठवडे म्हणजे 3 महिने होऊन गेले आहेत. या 3 महिन्यात आपण वेगवेगळ्या 12 विषयांवरती वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिल्याबद्दल आज पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार मानतो. आजच्या भागामध्ये एक विषय असा घेऊन आलो आहे, जो विषय किंवा जो रोग आपल्याला झाला असो किंवा नसो, प्रत्येकाला या रोगाचं नाव माहीत आहे. कारण आपल्याला झाला असेल किंवा नसेल तरी आपल्या जवळच्या कुठल्या तरी एका नातेवाईकाला किंवा मित्राला किंवा ओळखीच्याला हा रोग कधी ना कधीतरी होऊन गेलेला असतो. या रोगाचं नाव म्हणजे मूळव्याध. मूळव्याध म्हटलं की अनेक लोकांना अनेक लक्षणं लगेच आठवतात. अनेक लोक अनेक प्रकारचे पॅटर्न सांगतात, हे आपल्यालाही माहीत असतील. यामागची मूळ भूमिका आयुर्वेदाची कशी, त्याबद्दलची आपण चिकित्सा करताना काय विचार एक वैद्य म्हणून करत असतो आणि लोकांनी त्याचा विचार कसा करायला पाहिजे याबद्दल आज समजून घेऊया. मूळव्याध म्हटल्यानंतर ज्याला इंग्लिशमध्ये काही लोक पाईल्स म्हणतात, अर्श असं संस्कृतमध्ये नाव आहे. या मूळव्याधीचे सगळ्यात मोठी जी 2 ते 3 लक्षणं आहेत ती म्हणजे बसण्याच्या जागी म्हणजे गुदद्वारा जागी, अगदी प्रिसाइजली सांगायचं म्हटलं तर मलद्वाराच्या जागी एकतर प्रचंड वेदना किंवा जळजळ आणि किंवा ओलसरपणा, चिकटपणा जाणवणं, या 3 प्रकारच्या वेदनांनी हा रोग त्या भागामध्ये आहे हे जाणवायला सुरुवात होते. किंवा अतिशय म्हणजे अगदी हळूहळू जाणवायला सुरुवात होण्याचा भाग किंवा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वेदना होण्याचा भाग किंवा ती लक्षणं जाणवण्याचा भाग दिसतो. हा रोग इतर अनेक रोगांसारखा अनेक म्हणजे हजारो लाखो रुग्ण अंगावरही काढत असतात. म्हणजे आपल्याकडे माणसांना एक सवय आहे की काही झालं तरी जरा हे करून बघू, ते करून बघू, ते करून बघू करत दिवसोंदिवस, महिनोन्महिने, कधी कधी वर्षानुवर्ष रोग अंगावर काढले जातात. भारतीयांची मानसिकता आणि भारतीयांची सोशिकता वेगवेगळ्या गोष्टीमध्ये अतिशय चांगली कशी आहे त्याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे. खूप जास्त त्रास झाला कीच डॉक्टर किंवा वैद्य गाठायचा, तोपर्यंत हवेतच गोळीबार केल्यासारखं हे करून बघू, ते करून बघू, आता ह्यानी फायदा झाला, पुढच्या वेळी अजून काहीतरी फायदा झाला, अशी एक वृत्ती दिसते. मूळव्याध हा रोग शरीरामध्ये जेव्हा होतो त्याच्यामध्ये अनेक वर्षांची शरीरामध्ये होत गेलेल्या बदलांची बाजू लक्षात घेण्यासारखी आहे. आज हा विषय निवडला आहे याचं कारण मागच्या वेळेला आपण जो विषय निवडला होता अम्लपित्त, आणि जो शरीरामध्ये मुरलेलं अम्लपित्त कुठे कुठे कसं कसं त्रास देतं, त्यामध्ये मी फक्त त्वचेचा भाग सांगितला, इतर गोष्टींचा भाग तेवढा सांगितला नाही. तर ते जेव्हा घडत असते प्रक्रिया ती शरीरामध्ये, तेव्हा ती प्रक्रिया मूळव्याध या रोगापर्यंत ही पोहोचू शकते आणि मग त्या मूळव्याधीचे जे त्रास होतात ते म्हणजे भीक नको पण कुत्र आवर अशी अवस्था त्या रुग्णाची करून सोडतात. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे प्रचंड वेदना किंवा प्रचंड जळजळ आणि किंवा ओलसरपणा, या 3 लक्षणांचा मुख्यतः वेगवेगळा किंवा तिन्हीपैकी 2 कुठली तरी किंवा तिन्ही एकत्र अशा स्वरूपात लक्षणं दिसू शकतात. यामध्ये फक्त अम्लपित्तच नाही तर इतरही अनेक रोगांचा त्याच्यामध्ये किंवा इतरही अनेक लक्षणांचा त्याच्यामध्ये
ही भूमिका किंवा इथपर्यंत रोग आणायला म्हणून कारण ठरत असतं. जसं मलावरोध किंवा कॉन्स्टिपेशन सारखा जो भाग आहे, जो वर्षानुवर्ष अंगावर काढला असेल तर त्याची पुढे परिणती ही मूळ व्याधामध्ये होऊ शकते. मूळ व्याधच नाही तर इतर रोगांमध्येही होऊ शकते. जसं कॉन्स्टिपेशन प्रचंड मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर जोर करून शौचाला बसायला लागणं, हा कुंथण्याचा प्रकार जेव्हा होतो तेव्हा त्यातून मूळव्याधच नाही तर गुदभ्रंश किंवा जागा हलणे किंवा जागा बाहेर येणे, अंग बाहेर येणे, म्हणजे रेक्टल प्रोलॅप्स सारख्या गोष्टी दिसायला सुरुवात होतात. तर या मूळव्याधीमध्ये सगळ्यात महत्वाचं त्याचे जे प्रकार आहेत त्या प्रकारांवरूनच सामान्य लक्षणांचा मी आता विचार तुम्हाला सांगितला. जिथे दुखणं असतं तिथे नेहमी वाताचा संबंध असतो. जिथे जळजळ किंवा दाह असतो तिथे नेहमी पित्ताचा संबंध असतो. आणि जिथे चिकटपणा, स्राव, ओलसरपणा, खाज यांचा संबंध असतो तिथे कफाचा विचार केला जातो. आता जेव्हा ही लक्षणं एकत्र स्वरूपात येतात तेव्हा वात पित्ताचा, वात कफाचा किंवा पित्त कफाचा, आणि जर सर्व लक्षणं जर येत असतील तर तीनही दोषांचा विचार इथे वैद्य करत असतात. आणि त्या अनुसार आपल्याला औषधं आणि आहार योजना आणि इतर उपक्रम हे सांगितले जात असतात. त्यामुळे फक्त औषधं खाऊन किंवा फक्त आहारातले उपाय करून या रोगाची चिकित्सा करत बसण्यापेक्षा सर्वांगीण विचार करावा. याच्या मागची मूळ सांगण्याची बाजू अशी की आयुर्वेदानुसार हृदय, नाभी म्हणजे बेंबी आणि गुदद्वार या तीन गोष्टी, या तीन जागा अशा सांगितलेल्या आहेत की जिथे एकदा शस्त्रकर्म झालं म्हणजे सर्जरीचा भाग झाला की ह्या तीनही मुळे अनेक रोग शरीरामध्ये पुढे जाऊन घडतातच. त्यामुळे शक्यतोवर या रोगांपर्यंत पोहोचू नये किंवा जर पोहोचलो तर चिकित्सेच्या स्वरूपात त्याची जर उपाययोजना करता आली आणि शल्यकर्म किंवा सर्जरी, कापाकापी टाळता आली तर सगळ्यात उत्तम असा आयुर्वेदाचा उपदेश आहे. आता याच बाबतीमध्ये अनेक लोकांच्या डोक्यात आतापर्यंत अनेक नुसके, तोडगे, उपाय येऊन गेले असतील जे प्रत्येकाने अनुभवले असतील. यामध्ये या मूळव्याधीच्या प्रकारांनुसार हे तोडगे सुद्धा निवडले जातात हे सांगण्याचा उद्देश आहे. त्यामुळे त्रास होतोय तर हे एवढं नुसतं करून बघू असं करू नका. जसं मूळव्याधीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात दिसते ती म्हणजे वेदना, आणि ती वेदना ही इतकी असह्य असू शकते की माणसाला बसताही येत नाही, चालताही येत नाही, जरा जरी हालचाल झाली तरी वेदना होते. मग अशा वेदनेसाठी म्हणून काय काय उपाय करता येऊ शकतात याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये स्थानिक उपाय हे सगळ्यात जास्त कामाला येतात. आपल्या वैद्यांचा सल्ला घेतल्यानंतर जर आपली औषधी योजना सुरू असेल तर त्याच्याच बरोबर औषधी योजनेच्या बरोबरच पथ्य करताना जर आपल्याला ही वेदना प्रचंड मोठ्या प्रमाणात होत असेल तर काही उपाय हे कामाला येतात. जसं तेलांमध्ये सगळ्यात जास्त चिकट हे एरंडेल तेल आहे. हे तेल कापसाचा बोळा त्या एरंडेल तेलामध्ये चिपचिपीत बुडवून जर गुदद्वारामध्ये आतमध्ये सरकवून ठेवून दिला तर तो आपण जितका वेळ तिथे ठेवतो तितका जास्त फायदा वेदना कमी करण्यासाठी होतो. त्यानंतर जर जळजळ जास्त होत असेल तर हा एरंडेलाचाच बोळा किंवा घरातलं साजूक तूप, गाईचं असो किंवा साधं म्हशीचं तूप असो तेही चालतं. किंवा क्वचित प्रसंगी जर अगदीच अडचण असेल, खूप घाई असेल किंवा इमर्जन्सी असेल तर घरामध्ये डालडा असेल तरीही ते चालू शकतं. कापसाचा बोळा चिपचिपीत ओला करून गुदद्वारामध्ये आतमध्ये सरकवून ठेवल्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 तासाच्या दरम्यान फायदा व्हायला सुरुवात होते. हाच बोळा आपण रात्री झोपताना ठेवून सकाळच्या वेळेपर्यंत ठेवला तरीही चालतो. सकाळी शौचावाटे मोशन्स होत असताना तो बोळा पडूनही जातो.
हे केल्याने दोन फायदे होतात. जेव्हा मूळव्याध झालेला असतो तिथे तो मोड आलेला असतो, तो नुसता मोडच नाही तर मोडाच्या मुळे गुदद्वाराचं जे मुख आहे, तोंड आहे, म्हणजे ओपनिंग आहे, तिथले सगळे स्नायू, मसल्स हे स्पाझम मध्ये गेलेले असतात, ताणले गेलेले असतात, कडक झालेले असतात, तिथे सूज आलेली असते. आणि हे उतरवण्यासाठी स्थानिक ठिकाणी त्या जागी जर असा बोळा ठेवला तर नुसती वेदना किंवा जळजळच कमी होत नाही, तर त्याबरोबर तिथे आलेली सूजही कमी होते. आणि एकदा सूज कमी झाली तर तोच मूळव्याध, तोच मोड तेवढी वेदना देत नाही आणि औषधं त्यांची काम करत राहतात. मूळव्याधीसारखे रोग हे खूप लांबपर्यंत शरीरामध्ये घडत जरी असले तरी काही वेळेला क्वचित प्रसंगी पटकन एखादा मोड आलेला जाणवतो. हा मोड कधी आला हे पटकन सांगता येत नाही. खूप कमी लोकांना ते सांगता येतं की हो डॉक्टर, मला 15 दिवसच झाले फक्त तो जाणवतोय. कधी कधी रुग्ण असं सांगतात की हो, पूर्वी एकदा लागला होता हाताला, पण नंतर दुर्लक्ष झालं, नंतर काही लागला नाही आणि आता पुन्हा त्रास व्हायला सुरुवात झाली. याप्रमाणे दुर्लक्ष करण्याचा हा रोग नाही आणि सर्जरी हा त्याचा शेवटचा किंवा अंतिम उपाय नाही. कारण सर्जरीनी तुम्ही तिथे असलेली आत्ता घडलेली घटना जी आहे, तो मोड जो आहे तो कापू शकता, काढू शकता, पण नंतर पुन्हा मूळव्याध होणार नाही याची शाश्वती, गॅरंटी ही सर्जरी करणारे वैद्य किंवा डॉक्टरही देऊ शकत नाहीत. आणि कारण याच्या मागचं असं आहे की आपण याच्या मागे जी कारणं करत असतो किंवा कारणं जी घडत असतात तीच कारणं पुढेही चालू राहतात. त्यामुळे शेवटचा उपाय काहीच करून फायदा होत नाहीये आणि आता सहनही होत नाहीये, अशा वेळेला सर्जरीचा उपाय एखादा व्यक्ती निवडू शकतो. नाहीतर 99% प्रसंगी व्यवस्थित औषधी योजना आणि आहार पथ्य आणि वैद्यांच्या सल्ल्याने काम केलं तर याच मूळव्याधांमध्ये अतिशय चांगला फायदा होतो आणि सर्जरी ही टाळताही येते. वेदनेचा भाग झाल्यानंतर, तिथे जळजळ जी असते ते सांगून झाल्यानंतर शेवटचा भाग आहे तो म्हणजे खाज येणं, ओलसरपणा असणं. अशा वेळेला एरंडेलही वापरू शकता किंवा मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल यामध्ये कापूस बुडवून तो कापूस त्या जागेवरती ठेवला तर खाज कमी व्हायला, ओलसरपणा कमी व्हायला अतिशय चांगला फायदा होतो. राईचं तेल सगळ्यात जास्त चांगलं काम यासाठी करतं. या वेदनेनंतर मूळव्याधी बरोबरच मलबद्धता किंवा मलावरोध किंवा कॉन्स्टिपेशन याचाही त्रास प्रचंड होतो. आणि ती वेदना असल्यामुळे बरेच वेळेला कॉन्स्टिपेशन आणि मूळव्याध असं दोन्ही एकत्र असेल तर रुग्ण शौचाला जायला सुद्धा घाबरतो. अशा वेळी आपली जी औषधी योजना सुरू असते याबरोबर क्वचित प्रसंगी जेव्हा खूप जास्त त्रास होतो त्यावेळेला म्हणून करण्याचे काही उपाय. हा बोळा ठेवणं, कुठेही मी याच्या पुढे जेवढी लक्षणं सांगेन त्या सगळ्या लक्षणांमध्ये बोळा ठेवणं हे अतिशय सुंदर काम करतं. याचबरोबर 2-3 प्रकार सांगेन प्रत्येक गोष्टीसाठी म्हणून, जे आपण पोटात घेण्यासाठी सुद्धा करू शकतो. ते म्हणजे ताजं लोणी जर घरात बनत असेल तर ते ताजं लोणी 1 टेबलस्पून पर्यंत आणि त्याबरोबर ताजं ताक 1 ग्लास पर्यंत, जे आंबट नाहीये पण अधमुरं पण नाहीये, मठ्ठा ज्याला म्हणतात, पातळ पाण्यासारखा मठ्ठा, तो त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून ताक असं घातलं आणि ते जेवणाच्या बरोबर जर मध्ये मध्ये प्यायलं तर त्यांनी मूळव्याधीमध्ये होणारं जे कॉन्स्टिपेशन, मलावरोध आहे ते कमी व्हायला सुरुवात होते. हा उपाय मूळव्याध बरा झाल्यानंतर सुद्धा पुढे 2-3 महिने सलग केला तर त्याचा पुनरुद्भव म्हणजे रिकरन्स टाळण्यासाठी म्हणून सुद्धा ह्याच योजनेचा फायदा होऊ शकतो. फक्त यामध्ये बरं झाल्यानंतर किंवा त्रास होत असताना सुद्धा ज्या लोकांना सर्दीचा त्रास आहे त्या लोकांनी ताकाचा वापर करण्यापेक्षा कोंबट दुधाचा वापर करावा. ते सुद्धा गाईचं किंवा बकरीचं दूध असेल आणि त्याचा साय काढलेली असेल तर त्या दुधामध्ये लोणी घालून अतिशय चांगला फायदा करून घेऊ शकतो आपण.
यानंतर कॉन्स्टिपेशनच्या अगदी विरोधी म्हणजे जुलाब होत असतील, मूळव्याध आहेच आहे, त्याची वेदना आहे आणि पुन्हा त्याच्यावरती जाऊन जुलाब होत असतील, तर अशाही प्रकारची लक्षणं जर दिसत असतील, जी खूप क्वचित दिसतात, पण ज्यांना दिसतात त्यांची अतिशय वाईट अवस्था असते, कारण जुलाब झाल्यामुळे शरीरातून पाणी आणि द्रव पदार्थ कमी झाल्यामुळे थकवा आलेला असतो आणि त्या थकव्यामध्ये होणारी वेदना ही अतिशय जास्त प्रमाणात जाणवत असते. अशा वेळेला जुलाब होत असतील तर सुंठ, जायफळ हे दोनही पाव चमचा ब्लॅक कॉफी तयार करून त्यामध्ये चवीपुरती साखर घातली तरी चालते किंवा साखर नाही घातली तरी चालते. त्या ब्लॅक कॉफीमध्ये सुंठ आणि जायफळ पाव चमचा एका कपाला या मिश्रणाला घेऊन ते प्यायल्यामुळे जुलाब कमी होतात. पूर्ण बंद होत नाहीत, जुलाब कमी होतात, पण त्यामुळे वेदनाही कमी होते आणि थोडीशी शरीरामध्ये उत्साह किंवा शक्ती टिकून राहायला फायदा होतो. जुलाब पूर्ण बंद करायला स्ट्रॉंग औषध घेतलं तर त्याचा विरोधी परिणाम होऊन पुन्हा कॉन्स्टिपेशन होतं आणि त्यांनी वेदना वाढते. त्यामुळे खूप स्ट्रॉंग औषध घेऊन जुलाब बंद करायची घाई करू नये, हळूहळू कमी होतील असं बघावं. ही सुंठ आणि जायफळ घातलेली कॉफी ही दिवसभरातून एकदा किंवा दोनदाही आपण घेऊ शकतो. विशेषतः न्याहारी बरोबर सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेला एक 5-6 वाजता सुमारास आपण ते घेऊ शकतो. यानंतर सगळ्यात शेवटचा म्हणजे रक्ती मूळव्याध, म्हणजे ज्या मूळव्याधीमध्ये रक्त पडत असतं. हे रक्त पडताना शक्यतो मळाच्या बरोबर नंतर थेंब थेंब रक्त पडत जातं. त्यांनी मूळव्याध आहे असा अंदाज आपण चांगल्या प्रकारे बांधू शकतो, कारण मळाला लागून जर रक्त पडलं तर त्याचा अर्थ मूळव्याध हा गुदद्वाराच्या तोंडाशीच फक्त नसून आतमध्ये सुद्धा आतड्याच्या कुठेतरी मूळव्याध असण्याची शक्यता आहे असा त्याचा संकेत असतो. तर अशा मूळव्याधीमध्ये सुद्धा घरच्या घरी उपाय न करण्यापेक्षा सरळ आपल्या वैद्यांचा सल्ला घ्यावा आणि त्यासाठीची औषधी योजना लगेच सुरू करावी. त्यामुळे शरीरातून रक्त बाहेर जाऊन थकवा येऊन पुढे इतर त्रास होण्याचं टाळता येतं. त्यासाठी घरच्या घरी उगीचच उपाय करत बसू नये. खाण्यापिण्यामध्ये आंबट, तिखट, त्यानंतर तळून केलेले व्हेज आणि नॉनव्हेज सगळेच पदार्थ म्हणजे फरसाण, शेव, गाठिया, वडे, समोसे, भजे ह्यापासून ते तळलेल्या माशांपर्यंत सर्व काही, पापड सुद्धा, लोणची सुद्धा, हे सर्व प्रकार टाळावे. दही शक्यतो टाळावं. मासे हा प्रकार मी मगाशीच म्हटलं, आधीच्याही भागांमध्ये सांगितलं त्याप्रमाणे अनेक गोष्टींमध्ये निषेध आहे, तसा इथेही निषेध म्हणून समजावा आणि आपल्या वैद्यांची व्यवस्थित योजना किंवा चिकित्सा घेऊन लवकरात लवकर त्यावरती उपाय करावे. आज या विषयाबद्दल बोलून इथेच थांबतो. पुढच्या भागामध्ये पुन्हा एक नवीन विषय घेऊन आपण भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत मी वैद्य सत्यव्रत नांदल, मुंबईहून नमस्कार.